नमस्कार मंडळी, अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत तर तुम्हाला एखादा दूरचा प्रवास करायचा असेल तर तुम्हाला योग्य प्लॅनिंग करावी लागेल आणि त्यासाठी कोणत्या रोडनं कोणत्या मार्गाने जावं याची भी तुम्हाला प्लॅनिंग करावी लागेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला एखादा फॅमिली सोबत दूरचा प्रवास करायचा असेल तुम्हाला 2-3 ऑप्शन तुमच्याजवळ असतात की ज्याच्या मार्फत तुम्हाला जायचा प्रवास आणि यायचा प्रवास सुखरूप तुम्ही करू शकता. तर मित्रांनो, त्यासाठी तुमच्या घरी गाडी असेल तर त्या गाडीने पण तुम्ही बाय रोड जाऊ शकता किंवा तुम्ही बस बुकिंग करून पण जाऊ शकता किंवा तुम्ही रेल्वेने पण जाऊ शकता. रेल्वेने जाण्यासाठी तुम्हाला तुमच्याजवळ फॅमिली असेल तर तुम्ही जनरल डब्यामध्ये प्रवास करणं अगदी धोक्याचं असते आणि त्यामध्ये प्रवास करण्यामध्ये तुम्हाला तकलीफ होईल. त्यासाठी तुम्हाला जर दूरचा प्रवास असेल तर तुम्हाला प्लॅनिंग करून बुकिंग करावे लागेल. तसे 15 ते 20 दिवस किंवा 1 महिना पहिलं तुम्हाला बुकिंग करावं लागेल यायचं आणि जायचं. त्याच्यामुळे तुमचा प्रवास भी सुखाचा होईल आणि तुम्हाला कोणतीही तकलीफ येणार नसते. तर आपण आज रेल्वेने तिकीट कसं बुक करावं याची आपण पूर्ण माहिती घेऊ शकता. तर मित्रांनो, तुम्हाला रेल्वेचं तिकीट बुक करायचं असेल तुम्हाला रेल्वे स्टेशनला जावं लागेल. पूर्ण रांगेमध्ये उभं राहावं लागेल. 1-2 तास तुमचं वेस्ट जाईल आणि तुमचं तिकीट तर बुक होईल. याऐवजी तुमच्या घरी बसल्या 5-10 मिनिटांमध्ये तुम्ही कोणत्या तारखेला जाणार आहात आणि कधी वापस येणार याची प्लॅनिंग करून तुम्ही घरच्या घरी तुमच्या मोबाईलवर तुम्ही तिकीट बुक करू शकता. तर ते आपण कसं करायचं आणि कोणते ॲप्लिकेशन करायचे आज याची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही पहिल्यांदा आला असाल त्या व्हिडिओला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमची प्रतिक्रिया तुम्हाला काही समजत नसेल तर तुम्ही कमेंट करून आम्हाला विचारू शकता. तर या व्हिडिओला स्टार्ट करूया. तर सर्वप्रथम मित्रांनो, हे कोणतं ॲप्लिकेशन आहे याची माहिती घेऊया. तर मी माझ्या मोबाईलची स्क्रीन तर ऑन करतो. तुम्हाला बाजूला माझी स्क्रीन दिसत असेल. तर सर्वप्रथम तुम्ही प्ले स्टोरवर जा. प्ले स्टोरवर गेल्यानंतर तुम्ही IRCTC हे ॲप्लिकेशन सर्च करा. तर तुम्हाला इथं IRCTC ॲप्लिकेशन दिसेल. त्याला ओपन करा. मी पहिलेच डाउनलोड केलं आहे. तुम्ही डाउनलोड केल्यानंतर तुम्ही डाउनलोड करा. डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल. तर बघा, हे असे सारे भरपूर सारे ॲप्लिकेशन तुम्हाला ऑप्शन दिसतील. तर तुम्ही हे ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला इथं लॉग इन करायचं असतं. लॉग इन तुम्ही जर पहिल्यांदा आला असेल साइन अप करून घ्या. साइन अप करून घेऊन तुम्ही असं इंटरफेस दिसेल. साइन अप केल्यानंतर तुम्हाला म्हणून लॉग इन करा. त्यानंतर तुम्हाला एकदा बुक तिकीट याच्या ॲप्लिकेशनवर ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला समजा अकोला ते तिरुपती हा प्रवास तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही इथं बघू शकता. फ्रॉम मध्ये तुम्ही अकोला टाका आणि टू मध्ये तुम्ही तिरुपती टाका. अशाप्रमाणे तुम्ही प्रवास तुम्हाला कधी करायचा आहे. समजा पुढच्या महिन्यात तुम्हाला 23 जूनला तुम्हाला प्रवास करायचा आहे. त्याच्यात तुम्ही तारीख सेट करा आणि याच्यावर ओके करा. नंतर या सर्च ट्रेन या आयकॉनवर क्लिक करा. केल्यानंतर तुम्हाला अशा भरपूर सारे ट्रेन दिसेल की या मार्गावर कोणत्या कोणत्या ट्रेन आहेत तुम्हाला इथं दिसत. हे दिसल्यानंतर तुम्हाला इथं बघा स्लीपर बुकिंग करायचं असेल तुम्हाला इथं दिसतंय. हे बघा इथं तुम्हाला इथं दिसतंय की हे बघा इथं जे दिसतंय ग्रीन मध्ये अवेलेबल आहे ते दिसतंय आणि हे तुम्हाला अवेलेबल नसेल तर तुम्हाला वेटिंग म्हणून दिसतं. तर तुम्ही 1 महिना 15 दिवस पहिला बुकिंग करत असाल तर तुम्हाला इथं अवेलेबल दिसेल. अशाप्रमाणे तुम्ही करू शकता. तुम्हाला थर्ड एसीचं बी इथं बुकिंग करू शकता तुम्ही अशाप्रमाणे. तर तुम्हाला एसीचं बुकिंग करायचं असेल तर तुम्हाला इथं एसीचं बुकिंग करू शकता. हो का, सेकंड एसीचं बी तुम्ही इथं बघू शकता. इथं अवेलेबल आहे. आपण 1 महिना पहिले 1-1.5 महिना पहिले आपण बुकिंग करणार आहोत. त्याच्यामुळे तुम्हाला इथं दिसते अवेलेबल. हो का, सेकंड एसीचे तुम्हाला 15 अवेलेबल दिसते. थर्ड एसीचे तुम्हाला 25 अवेलेबल दिसते आणि स्लीपर जे तुम्हाला 101 तिकीट अवेलेबल दिसते. तर इथं तुम्ही पाहू शकता तुम्ही की जर तुम्हाला स्लीपर बुकिंग करायचं असेल तुम्हाला 575 रुपयाचं बुकिंग करावं लागेल आणि पैसे द्यावं लागेल. तर तुम्हाला थर्ड एसीचं करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला तर बघा 1505 रुपये तुम्हाला द्यावे लागेल यासाठी. आणि सेकंड एसीचं तुम्हाला बुकिंग करायचं असेल तुम्हाला 2150 रुपये तुम्हाला द्यावं लागेल. तर तुम्हाला कोणतं तिकीट बुक करायचं आहे तुमच्या हिशोबाने तुम्ही सेट करा आणि तुम्ही तिकीट बुक करू शकता. तुम्ही आपण स्लीपरचं तिकीट बुक करूया यासाठी मी स्लीपर कोचवर क्लिक करतो. अवेलेबल असेल तर तुम्ही इथं अवेलेबल असेलच तर तेव्हा बुक करा. तुम्ही नसेल तर तुम्ही बुक करू नका. अवेलेबलची वेट करा. तर तुम्ही याच्यानंतर तुम्हाला इथं पॅसेंजर डिटेल्स या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. हे बघा, क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल.
तिथं काय म्हणते सिनियर नॉट अलाव फॉर दिस ट्रेन, सिनियर कोणी पर्सन असतं त्याच्यामध्ये तुम्हाला अलाव नाही असं मध्ये क्लिक करा. त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता इथं ऍड न्यू पॅसेंजर त्याच्यावर क्लिक करा आणि तुमचे कोणाचं नाव टाकायचं असेल तिथं तुम्ही टाकू शकता. एक्झाम्पल साठी मी माझं नाव टाकतो. त्यानंतर मेल सेट करा. त्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता तुम्ही इथं हे दाखवत आहे की कोणता बाथवर तुम्हाला बुकिंग करायचं आहे. म्हणजे तुम्ही ट्रेन मध्ये लोअर, मिडल आणि अपर हे 3 बाथ असतात. त्याच्यावर क्लिक करा आणि तुम्हाला साईडला बी असतात ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. तुम्हाला फॅमिली सोबत आहे तर तुम्ही लोअर बाथ क्लिक करा आणि याला ऍड पॅसेंजर करा. असे तुम्ही किती पण तुमचे पॅसेंजर जेवढे आहे तुमचे फॅमिली मेंबर आहे तेवढे ऍड करू शकता. त्यानंतर तुम्हाला इथं जर्नी डिटेल्स याच्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं तुम्ही दाखवते इथं तिकीट बुक करण्याच्या पहिले तुम्ही इथं अवेलेबल आहे का तेच बुक करा ग्रीन मध्ये, तर तुमचं तिकीट कन्फर्म बुकिंग होईल, नाही तर तुमचं तिकीट कन्फर्म बुकिंग होणार नाही. त्यानंतर तुम्हाला इथं या ठिकाणी हे साईडला जे दिसतंय हे कॅप्चा तुम्हाला इथं टाकायचं आहे. तर आपण कॅप्चा इथं टाकून ठेवूया. हे बघा इथं 9GMRF हे टाकल्यानंतर प्रोसीड टू पे वर क्लिक करा. नंतर तुम्हाला इथं काही नियम याचे नियम काय आहेत तुम्हाला इथं दाखवतं. यस करा. यस केल्यानंतर तुम्हाला इथं रिडायरेक्ट होईल तुमच्या पेमेंट ऑप्शनवर आणि तुम्ही इथं फोन पे किंवा नेट बँकिंग तुम्ही पेमेंट करू शकता आणि तुमचं बुकिंग कन्फर्म होतं आणि तुमचं तिकीट इथं माय बुकिंग याच्यावर दाखवतं. किंवा तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड याच्या बी ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही तुमचं पैसे पे करून तुम्ही करू शकता बुकिंग. अशा प्रमाणे भरपूर सारे ऑप्शन असतात. तुम्हाला जे योग्य वाटतं त्या योग्य ऑप्शनवर क्लिक करा आणि तुमचं तिकीट बुक करा. तिकीट बुक केल्यानंतर तुम्हाला इथं माय बुकिंग ट्रान्झॅक्शन मध्ये यायचं आहे. ट्रान्झॅक्शन मध्ये आल्यानंतर तुम्हाला माय बुकिंग वर क्लिक करा आणि तुमचं हे मी बुकिंग ट्रॅव्हल केलं आहे ते दाखवतं. तर बघा अशा प्रमाणे तुम्हाला तिकीट दिसेल, कन्फर्म दिसेल तुमचं तिकीट करंट स्टेटस काय आहे ते दिसेल आणि कोणतं लोअर बाथ आहे काय आहे ते सर्व तुम्हाला इथं दिसेल. तर बघा कन्फर्म कोणते सीट आहे सर्व काही दिसतं इथं. तुम्ही कन्फर्म झाल्यानंतर तुमचा कोणत्या ब्लॉक मध्ये आहे 765 लोअर बाथ असं तुम्हाला डिटेल दिसेल. स्क्रीनशॉट काढा आणि तुम्ही तुमचा प्रवास करा. जर टीटीवाला आला असेल तर त्याला तुमचं कोणतं नाव आहे ते सांगा. ऑनलाईन तिकीट असल्यामुळे तो टीटीवाला बी आपल्याला जास्त चौकशी करणार नाही. तर मित्रांनो अशा प्रमाणे तुम्हाला रेल्वेचं तिकीट बुक करू शकतात. तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये आवश्यक द्या आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमची प्रतिक्रिया तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर तोपर्यंत नमस्कार.